ನಮ್ಮ ಬುದ್ಧಾಯ್. ಇವತ್ತು ಹುಲ್ಸೂರು ನಗರದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದಲಿತ ಸಂಘಟನೆ ಒಕ್ಕೂಟದಿಂದ ಇವತ್ತು ಏನು ವಿವಿಧ ದಲಿತ ಸಂಘಟನೆ ಮುಖಂಡರು, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು, ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಗಳಿಂದ ಬಂದಂತ ಆತ್ಮೀಯರೇ, ನಾವು ನಾಳೆ ಅಂದ್ರೆ 15/10/2025 ಹುಲ್ಸೂರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನಾ ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಪ್ರತಿಭಟನಾ ರ್ಯಾಲಿ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಏನು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನ ಮುಖ್ಯ ನ್ಯಾಯಾಧೀಶರ ಮೇಲೆ ಸುಎಸತ ಪ್ರಕರಣ ಏನಾಗಿದೆ ಆ ಪ್ರಕರಣ ಖಂಡಿಸಿ ಮತ್ತು ಗ್ವಾಲಿಯರ್ನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವಕೀಲ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಬಗ್ಗೆ ಅವಹೇಳನ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಆ ವಿರುದ್ಧ ಹುಲ್ಸೂರಿನಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆ ಒಕ್ಕೂಟದಿಂದ, ವಿವಿಧ ದಲಿತ ಪರ ಸಂಘಟನೆ ಒಕ್ಕೂಟ ಹುಲ್ಸೂರು ವತಿಯಿಂದ ನಾಳೆ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನಾ ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ರ್ಯಾಲಿ ಹುಲ್ಸೂರು ನಮ್ಮ ಭವನದಿಂದ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ ನಿಂದ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಎದುರುಗಡೆ ಮೇನ್ ರೋಡ್, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ್ ಮೇನ್ ರೋಡ್ ತಕ ಇದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಹೋಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮದ ಹುಲ್ಸೂರು ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಮತ್ತು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಎಲ್ಲಾ ಸಂವಿಧಾನ ಪ್ರೇಮಿಗಳು, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅನುಯಾಯಿಗಳಿಗೆ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದ್ರೆ, ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಪಾಲ್ಗೊಂಡು ಈ ಮನವಾದಿ ವಿಚಾರಧಾರೆಗಳಿಗೆ ಒಂದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಧಿಕ್ಕಾರನ ಕೂಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ವಿವಿಧ ದಲಿತ ಪರ ಸಂಘಟನೆ ಹೋರಾಟ ಸಮಿತಿ ಹುಲ್ಸೂರು ವತಿಯಿಂದ ನಾವು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತೇವೆ. आज हुलसूर बुद्ध विहार में और हुलसूर तालुका आज जो यहाँ मीटिंग बुलाई गई तो है सभी हुलसूर के सभी गांव से पूरे संगठन के लोगों की ओर से कल 15 तारीख को जो सुप्रीम कोर्ट में जो हादसा हुआ, जो BR गवाई के ऊपर वो दलित समाज के होते हुए अम्बेडकरिस्ट और बुद्धिस्ट है, वही इस दुनिया को एक चमत्कारिक ऐसा हुआ है कि सुप्रीम कोर्ट का चीफ जस्टिस बन गए बोल के देखा नहीं गया। इसलिए पूरे भारत में एक क्रिमिनल वकील ने वो जूता दिखाने की कोशिश की है और वो अवमान ये गवई साहब का नहीं, ये संविधान का है और पार्लियामेंट का है और भारत देश का है। इसलिए इस हुलसूर ग्राम के सभी हमारे भीमनगर के भाई और उपासक उपासिकाओं को मैं निवेदन करता हूं कि एक बड़े पैमाने के ऊपर यह हमारा जो हुलसूर तालुका नया बने तो है, यहाँ की एक आवाज दिल्ली सुप्रीम कोर्ट तक और पार्लियामेंट तक यहाँ से हमारे को मीडिया द्वारा पहुंचाना है और ज्यादा से ज्यादा संख्या में जितने भी हुलसूर गांव में जो आते हैं सभी संगठना बोले तो सभी संगठनों की ओर से ये प्रोग्राम रखा गया तो है। और यहाँ हुलसूर बुद्ध विहार से यहाँ से चालू होकर बस स्टैंड पुलिस स्टेशन के ऊपर यह समाप्त हो जाएगा। क्योंकि हम ज्यादा अगर लोग आकर हमारी जब ताकत बताते हैं तो बहुत लोगों का हम शुक्रिया गुजार करते हैं, क्योंकि थोड़े लोगों से भी हम करने का हमारा एक कमजोरी पैदा होता है। क्योंकि बाबा साहब के अनुयायी होते हुए हमको एक ताकत बनाकर एक बड़ी संख्या में इस रैली को बहुत एक अच्छा तरह से हम शांत रीति से इस कार्यक्रम को पहुंचा देंगे और ये मैसेज हम दिल्ली तक देंगे बोलकर मैं ये 2 बात समाप्त करता हूं। जय भीम, नमो बुद्धाय. केवी संघटना आहेत, जे काही समाज असतील त्या समाजातील मुखंडांना आणि त्या नेत्यांना मी विनंती करतो, जे काही उद्या रॅली निघणार आहे हुलसूर बुद्धविहार पासून आंबेडकर सर्कल व आंबेडकर सर्कल पासून जे पोलीस स्टेशन पर्यंत जे रॅली निघणार आहे त्या रॅलीला येऊन सर्वांनी तथागतांच्या मार्गाप्रमाणे शांततेत जाऊन शांततेच्या मार्गाने त्यांना मेमोरेंडम करायचा आहे, त्याला प्रतिकार, त्यांना विरोध प्रतिकार आपल्याला दाखवायचा आहे. म्हणून सगळ्यांना विनंती करतो की आपण हुलसूर तालुक्यातील जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन या ठिकाणी शांततेचं सहकार करावं आणि या रॅलीला सर्वजण यशस्वी करावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि जी घटना घडलेली आहे त्या मिश्रा वकिलांचं या ठिकाणी संपूर्ण दलित पर संघटनेच्या वतीनं आणि विशेष करून भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं त्यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याचं मी खंडन करतो आणि जाहीर निषेध करतो. आणि जे कोणी अशा प्रकारची घटना करतील त्यांचा आमचा विरोध राहील आणि जे काही यांचं आम्ही त्यांचा विरोध राहील. आणि म्हणून मी विनंती करतो की अशा या गद्दारांना देशद्रोही म्हणून घोषित करावं अशा प्रकारची या ठिकाणी मी विनंती करतो. जय भीम, ನಮೋ ಬುದ್ಧಾಯ. ನಮ್ಮ ಬುದ್ಧಾಯ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಹುಲ್ಸೂರು ನಗರದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಧ್ಯಮ ಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ.
ಈ ಮಾಧ್ಯಮಗೋಷ್ಠಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲು ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸರ್ವೋಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಮುಖ್ಯ ನ್ಯಾಯಾಧೀಶರುಗಳಾದ ಗವಾಯ್ ಸಾಹೇಬರ ಮೇಲೆ ಏನು ಎಸೆತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಆ ವಕೀಲನ ವಿರುದ್ಧ ನಾವು ದೇಶದ್ರೋಹದ ಪ್ರಕರಣವನ್ನು ದಾಖಲಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮಾನ್ಯ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಮುಖಾಂತರ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯವರಿಗೆ ಹಾಗೂ ಮತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಮೆಮೊರಂಡಂ ಮೂಲಕ ಈ ಹುಲ್ಸೂರು ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದಲಿತ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳ ವತಿಯಿಂದ ಹೋರಾಟವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ದಿನಾಂಕ 15/10/2020ರಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ವೃತ್ತದಿಂದ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ಎದುರುಗಡೆ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹುಲ್ಸೂರು ತಾಲೂಕಿನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಈ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಕೈ ಜೋಡಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಜೈ ಭೀಮ್.